मित्रांनो, कापसामध्ये जर तुम्हाला एकरी 15 ते 18 क्विंटलचं उत्पादन काढायचं, तुम्हाला मी कापसाची लागवड कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार. तुम्ही अशा पद्धतीने नियोजन ह्या वर्षी करू शकता. पाठीमागे बघू शकता आज आपली कापसाची लागवड चालू आहे. तर आम्ही काय केलं, 4.5 फुटाची जी आहे ते सलग बेड काढून घेतले होते मागच्या 8 दिवसापूर्वी. त्यानंतर एक 3 पाऊस झाले, त्याचा जमिनीमध्ये चांगली ओल सुद्धा आहे. तुम्हाला मी ओल दाखवतो. बघा, आता आमच्या भूम तालुक्यामध्ये चांगले पाऊस झाल्यामुळे ओल आहे. अशा प्रकारची ओल ज्यावेळेस मातीचा मुटका होईल त्यावेळेस तुम्ही कापसाची लागवड करा. कोरडी किंवा धूळ पेरणी शक्यतो टाळा. अजून बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या वर्षी एक तर लवकर येणाऱ्या वाणाची निवड करा. विजेता हे वाण निवडले. लवकर येणारं वाण आहे, रोगास कमी बळी पडतं आणि आपल्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव होणार नाही. लवकर कापूस वेचणीतून निघून जाईल. ज्यांना सघन लागवड करायची, दादा लाड पद्धतीने कापसाची लागवड करायची, अशांनी नुजविडीच विजेताची निवड करा. त्यानंतर लागवडीचं अंतर आम्ही काय ठेवलं तर 4.5 फुटाची जी बेड येतं आणि मधलं 2 रोपातलं बियातलं अंतर ठेवलं 1 फूट. 4.5 बाय 1 फुटावर लागवड केली. एकरी झाडाची संख्या 9,680, म्हणजे 9,500 ते 10,000 आपल्याला एकरी झाडाची संख्या मिळते. उत्पादनही चांगलं मिळतं आणि आपल्याला एक्स्ट्रा फवारण्या करून जास्त फुटवा किंवा फांद्या काढायची गरज पडत नाही. अशा प्रकारचं नियोजन केलं, तुम्हाला सुद्धा कापसामध्ये चांगलं उत्पादन येणार आहे. आणि आपण बेडवर मित्रांनो कापसाची लागवड केली. पावसाचा जरी खंड पडला तरी हा जो वरंबा किंवा गादी वाफ आहे हा ओला राहतो. जवळपास 2 ते 3 आठवड्यापर्यंत याच्यामध्ये चांगली ओल राहते. त्यामुळे तुम्ही बेडवर लागवड करत असाल तरी सुद्धा जमणार आहे. फक्त कमी अंतराची बेड काढू नका, 3 फुटाचे. बाकी अंतरावर तुम्ही काढू शकतात. अशा पद्धतीने नियोजन करा तर तुम्हाला कापसामध्ये निश्चितपणे चांगलं उत्पादन मिळणार आहे. याच्याबद्दलची संपूर्ण